श्री स्वामी समर्थ. देव म्हणत आहे, दुर्लक्ष करू नकोस. आज तुला माझ्या आशीर्वादाची खूप गरज आहे. माझ्या आशीर्वादाने तुझे आयुष्य सुखमय होईल, आनंदी होईल. हा संदेश स्किप न करता शेवटपर्यंत ऐक. ह्या संदेशाचे उद्देश तुमचे हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी, तुमचा स्वामीवरती विश्वास अजून अतूट करण्यासाठी आहे. माझ्या मुला, काळजीपूर्वक ऐक. तुझ्याजवळ असलेली शक्ती ओळखायची खरी गरज आहे. मला माहीत आहे तो जीवनाला कंटाळला आहे, दुःखी आहे. काही गोष्टी तुझ्या मनासारख्या होत नाहीत, म्हणून तुझ्या जवळ असलेल्या शक्तीस ओळखण्यास यशस्वी होऊ नये असे मला वाटते. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये स्वामी योजना महान आहे असे टाईप करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, भाग्यवंत ठराल. तुम्ही काही करू शकत नाही. तुमच्याकडून एखादी गोष्ट होणार नाही असे तुम्हाला वाटत असते, पण काळजी करू नका. तुमच्या प्रार्थना स्वीकारल्या आहे. मी नेहमी तुमच्यासोबत असेल. तुमच्या मनातली भीती काढून टाका आणि स्वतःच्या शक्तीला ओळखा. तुमची शक्ती मी आहे. मी नेहमी तुमच्यासोबत असेल. प्रत्येक कार्य करताना मला स्मरण करत जा. सुखदुःखात माझी जाणीव ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा हा प्रवास फक्त तुमच्या एकट्याचा नाही. तुमच्यासोबत तुमचे परिवारही जोडला आहे. तुमची मुलं जोडले आहेत. तुमच्या आनंदाने ते आनंदी होतात, तुमच्या दुःखात ते दुःखी होतात. आणि तुम्ही एक लीडर आहात. तुमचा जीवन एक प्रकाश आहे. दुसऱ्यांना चांगले मार्गदर्शन करा. जर तुमची इच्छा तीव्र असेल तर यश तुमच्या जवळ नक्कीच येईल. माणूस हा आपला विचार करत आणि निर्माण झालेला असतो. जसा तो विचार करत असतो तसाच तो पण देखील. फळाची अपेक्षा सोडून कर्माचे पालन करणारी व्यक्ती आपले आयुष्य सुंदर आणि यशस्वी बनवते. आयुष्यात कशीही वेळ येऊ द्या, त्यांच्या कुटुंबाची साथ असायला हवी. कारण जीवनात सुख असेल तर ते वाटले जाते आणि दुःख असेल तरी देखील सर्व मिळून वाटून घेतात. आयुष्यात आपणास जे भाग कठीण वाटू लागतात, जेव्हा आपण स्वतः बदल न करता परिस्थितीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू लागतो. जो व्यक्ती आपले कर्म आणि कर्तव्याचे पालन करत नाही, स्वतंत्र देव देखील त्यांचा आधार नसतो. वेळ कधीच थांबत नाही. आज वाईट दिवस चालू आहे तर लवकरच चांगले दिवस देखील येणार असतात. फक्त आपण आपले कर्म करायला हवा. कारण तेवढीच एक गोष्ट, आपल्या अहंकार करू नये, तसेच उपकरणाची भाषा दाखवू नये. काय सांगता इथं व्यक्तींच्या मागच्या जन्माची रूळ तुम्ही आज या जन्मात फळ द्याल. आणि अन्नदान करायला दात्यास मी नेहमीच कशी कमी पडू नये. माझा आशीर्वाद नेहमी अशाच लोकांच्या मागे असतो. भुकेलेला अन्नदान करतो. धर्म आपल्या जीवनात रस्ता दाखवतो, पण कर्म हेच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोचवतात. आपले कर्म आपली खरी ओळख असते. ओळख वेगळेपणा निर्माण करत असते. नाहीतर या जगात एक नाव असलेली लाखो व्यक्ती आहे. क्रोध हा माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो आणि बुद्धी भ्रष्ट झाली की आपण स्वतःचे नुकसान करून घेत असतो. माणसाच्या विनाशाची काही प्रमुख कारणे आहेत: क्रोध, लोभ, निद्रा, भय, आळस. आपण कमावले नाव, ऐश्वर्य, धन, प्रतिष्ठा हे सर्व अहंकारामुळे गमावण्याची वेळ येत असते. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.